कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन, शेतकऱ्यांचा आवाज थेट शासनापर्यंत। आज शेतकऱ्यांचे जे हाल चाललेत, कांद्याला आज विक्री 1 लाख रुपये ते 1.5 लाख रुपये खर्च होतोय। त्या मानाने आज कांद्याचे कवडी मोल बाजार भाव कांद्याला मिळत आहे। या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आज तहसीलदारांना एक प्राथमिक पहिलं पाऊल म्हणून आज आम्ही निवेदन देतोय। आज आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊ एवढंच सांगतोय की जर तुम्हाला शेतकऱ्यांची तळमळ असेल, शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला जर थोडी जरी जाण असेल, तर या शेतकऱ्यांवर जो अन्याय चालला याच्यावरती वाचा उठवून वर सरकारला सांगून कांद्याला हमीभाव द्यावा। किमान कांद्याला 20 रुपये हमीभाव हा मिळाला पाहिजे। आज मी माझे स्वतःचे कांदे 8-10 दिवसापूर्वी मार्केटला घातलेत। 18 गुणींचे 1700 रुपये शिल्लक आले, त्याला खर्च 1900 रुपये आलेला आहे। ही जर अशी परिस्थिती जर शेतकऱ्यांची राहिली असेल, आज सुतळीचं पोतं 5000ला होतं गेल्या वर्षी, आज 10,000ला झालंय। आज तार काठी सगळं वाढलंय, पण आज शेतकऱ्याच्या मालाला मना असा भाव नाही। आज शेतकरी मेटाकुटीला आलाय। आज डिझेल आज 4 रुपयांनी का 5 रुपयांनी वाढवलंय, कोणी याच्यावरती बोलायला तयार नाही। आज सरकार फक्त तुम्हाला हिंदू मुस्लिम या त्या अशा वादाकडे नेते, पण महागाईचा एवढा आगडबंब झालाय। त्या मनाने आज शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे। शेतकऱ्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही तहसीलदारांना निवेदन देत आहे। या ठिकाणी जर भविष्यात जर शेतकऱ्यांवर अन्याय असाच होत राहिला, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आमच्या पक्षाकडून उभं केलं जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण ह्या ठिकाणी जमलो आहोत। माझा शेतकरी राजा 12 महिने कष्ट करतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये शेतात राबतो आणि पिकं घेतो। कांदा पीक घेत असताना खते, औषधे, बी बियाणे, मजुरी, पाणी, वाहतूक यावर खर्च करतो, पण ज्यावेळी बाजारात कांदा विक्री नेतो त्यावेळी कवडे मोल भावाने कांदा विकावा लागतो, खर्च निघत नाही। ही माझ्या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। खरं पाहता, वास्तविक पाहता खतांचे वाढलेले बाजारभाव, अवेळी पाऊस, गारपीट या सर्व गोष्टीचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो। शेतीमालाला शहरात जरी जास्त बाजारभाव मिळाला तर शेतकरी हातामध्ये काहीच पडत नाही। याचं कारण मध्यस्थ, दलाल, बाजार व्यवस्था हे फायदा घेतात, हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। ज्यावेळेला शेतकरी राजा माझा कांदा पिकवतो, कांदा लागवडीपासून अगदी रोपापासून लागवडीपासून तर बाजार कांदा नेतपर्यंत 12 ते 15 रुपये खर्च येतो, पण तोच कांदा विक्रीला नेल्यास तर किलो मागे 12 ते 15 खर्च येतो, पण किलो विक्रीला गेल्यानंतर 9 ते 10 रुपये मिळतो किलो मागे। काहीच परवडत नाही, भांडवल सुद्धा निघत नाही। आधीच कर्जबाजारी असताना माझा शेतकरी राजा कर्ज खाईत लोटला जातोय। शेतकऱ्याला जगाचा, देशाचा पोशिंदा म्हटलं जाते, पण त्याची अवहेलना केली जाते। शेतकरी वाचला तर जग वाचेल, त्यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे, कांदा पिकाला हमीभाव द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मध्यस्थ दलाल यांचा हस्तक्षेप कमी करा। आमचा संघर्ष कोणाही विरुद्ध नाही, आमचा लढा शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यासाठी आहे। शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। शेतकरी राजा माझा रोज रोज मरतोय, साऱ्या जगाला जपण्यासाठी रोज रोज खपतोय। रात्रंदिने करून कष्ट पिकवला कांदा, हमी भावाने केला रे वांदा, कर्ज काढून जगवली पिकं, नाही त्याला भाव, कसा मांडला माझ्या नशिबाचा डाव, कसं वाढवू आणि शिकवू माझ्या लेकराला, कसं सामोरी जाऊ कर्ज घेतलेल्या बँकेला, माये बाप सरकार आत्महत्या आम्ही नाही करणार, आंदोलन आमच्या रस्त्यावर, आता मंत्रालयात घुसणार, निवडून आला तर तुम्ही जनतेच्या मतावर, नाही फिरू देणार तुम्हाला आता रस्त्यावर, पेटणार आंदोलन गावोगाव, कांदा पिकाला द्या रे आता हमी भाऊ। धन्यवाद। अधिकारी, काल परवा मी एक पर्पल म्हणून फुलं अर्धा एकर आहे माझी, काल परवा 31 कॅरेट मी तोडले, 3,500 रुपये मजुरी दिली। त्यापैकी आत्ता 10 कॅरेटची पट्टी उपलब्ध झालेली,
10 कॅरेटमध्ये 120 फुलं 1 किलो फुलं पाठवलेली आहे. 31 पैकी 10 कॅरेटची पट्टी उपलब्ध झालेली आहे. 230 रुपये शिल्लक आलेली आहे. 31 कॅरेटला मला 3,500 रुपये रोख मोजावे लागले मजुरांना, 10 मजुरांना. ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. कांदाच नाही, अनेक जे माल आहेत शेतकऱ्यांचे हे ह्या कमी भावातच चाललेले आहे. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. उत्पादन खर्चावर आहे ना मर्यादा राहिलेली नाहीये. काय वाटतं मला तर वाटतं कंपन्यांकडून हे पैसे घेतात आणि भाव वाढवा काय करतात काय कळत नाही मला. हे सरकारच शेतकऱ्यांच्या बिलकुल विरोधात आहे आणि शेतकऱ्यांची एकजूट होत नसल्यामुळे त्याचा फायदा वाणीसाहेब हे सरकार घेते असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावरती एक निवेदन देण्यासंदर्भात एक जनाक्रोशाच्या भविष्यात होणारा जनाक्रोश जर भाववाढ झाली नाही तर भविष्यात जो मोठा जनाक्रोश होऊ शकतो आणि याला काहीतरी सरकारने कायदे सुव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला भाव देऊन शेतकऱ्याला देशोधडी लावू नये यासाठी जो निवेदन देण्याचा जो छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे तो आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ गोर असतील, संपर्क प्रमुख आदरणीय सुरेशजी गोर असतील, संपर्क प्रमुख जुन्नर संपूर्ण जिल्हा संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे असतील, तालुक्याचे तालुका प्रमुख भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख आनंद भाऊ रासकर असतील, सर्व उपतालुका प्रमुख युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या सर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी प्रथमतः शिवसेना परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तो पण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. राहिला प्रश्न आता जे बोलले ते शेतकरी बोलले शिवसैनिकापेक्षा, कारण आम्हाला शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी समाजकारण आम्हाला शिकवलं, समाजकारण करायचं 80% आणि 20% राजकारण करायचं. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आज जो शेतकरी आत्महत्या करतोय, देशोधडीला लागलाय, उत्पादनाचा असलेला जास्तीचा खर्च आणि उत्पादन क्षमता कमी, वाढलेली खत बियाणे या सगळ्याचा ताळमेळ बसत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आज आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतोय. आणि यातून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही शिवसेना परिवाराच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलोय. बाकीच्या सगळ्या गोष्टी शेतकरी इथे उपस्थित असल्या कारणामुळे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या व्यथा भाऊ सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. फक्त आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या वतीने एक हे देतो, इशारा देतो, सरकारला इशारा देतो आणि आमच्या आमदारांना खासदारांना पण देतो. खासदारांनी लोकसभेत प्रश्न मांडावा आणि आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडावा किंवा मुख्यमंत्र्यांना सांगावं की आमदार पण शेतकरी आहे आणि खासदार पण शेतकरी आहे, त्यांना आपल्या व्यथा समजाव्या अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये सरकारने हा लवकरात लवकर 15 दिवस 1 महिन्याची काय डेडलाईन देईन, जे आमची ज्येष्ठ मंडळी जे डेडलाईन देतील त्या डेडलाईनच्या अगोदरच हा प्रश्न निकाल लागला नाही तर आम्ही शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने या सरकारवरती जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा जे काही सरकारी अधिकारी असतील त्या सर्व कार्यालयांच्या वरती तीव्र पद्धतीने आंदोलन छेडून त्याला सर्वस्वी जबाबदारी सरकार असेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत या भूमीमध्ये आज शेतकऱ्यांची व्यथा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आलो आहोत. आज या ठिकाणी जमण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू आहेत. सुलतानी संकट आहेच, वरती आसमानी संकट पण आहे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या कोणी, या सगळ्याचा विचार करता पहिलं पाऊल आम्ही टाकलं. संघटनेने विचार केला शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या शासन दरबारी तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला पाहिजे होता. पण वस्तुस्थिती तुम्ही पत्रकार बांधव पण तालुक्यात पाहत आहे. अतिशय उष्णता आहे, मध्येच अवकाळी पाऊस आहे, कांदा काढणी असेल, मध्येच कांदा भिजला जातोय, कांद्याला मिळणारा भाव शासनाने जाहीर केलेला 12 रुपये 35 पैसे भाव, या सगळ्याची कुठं सांगडच बसत नाही. आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना शांततेच्या मार्गाने जे निवेदन द्यायला आलो, हे पहिलं पाऊल जरी असलं तरी वस्तुस्थिती बाकी अशी आहे का शेतकऱ्याला ह्या शांततेच्या मार्गाने न्याय मिळाला तर ठीक, अन्यथा वस्तुस्थिती एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा एका तालुक्याच्या शेतकऱ्यांनी जमा होणं नाही. तर मी आपल्या मार्फत आव्हान करेन, उभ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आपापल्या गावात आंदोलन तर करावंच, पण आमरण उपोषणासाठी, कारण तिळतिळ मारण्यापेक्षा तुम्ही आमरण उपोषण केलेलं योग्य होईल. आणि ज्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राचा शेतकरी ज्यावेळेस बसेल उपोषणाला
ज्यावेळेस आज मला कळतंय की शेतकऱ्याला बळी राजा का म्हणतात, अक्षरशः त्याचा बळी द्यायचं काम चाललेलं आहे. त्याच्या व्यथा सगळ्यांनी सांगितल्या. शेतीची परिस्थिती, खतांचे भाव, मजुरीची परिस्थिती, त्यानंतर हा सडणारा माल आहे. टिकाऊ माल असता तर माणूस जपून ठेवू शकतो, परंतु हा एकाच विषयाचं नाही तर अनेक शेतमालांचे. आता शेतकरी राजा म्हणून त्यांनी व्यथा मांडली. इथं फक्त शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय का? आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत. आमचे पण आई वडील आता उन्हातानात शेतात घाम गाळत आहेत. रक्ताचं पाणी तर काढायचं, पण ज्यावेळेस तो माल विकायची वेळ येते त्यावेळेसही डोळ्यातून पाणी येत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. आता पत्रकार बांधवांना सांगणं असं आहे, काल परवा मी बातमी पाहिली, न्यायमूर्तींना 20,000 युनिट फ्री. तुम्ही वाचली असेल बातमी. 20,000 युनिट कमी कमी 10 ते 11 रुपयांनी दिलं जातं, म्हणजे 2-2.25 लाख रुपयाची वीज त्यांना मोफत. त्याच्यामध्ये कशासाठी? फ्रीज, AC, डिशवॉशर. आमचा शेतकरी राजा उन्हातानात घाम गाळतोय, तुमच्या ACची बिलं भरते आणि आम्हाला लाईट पण वेळ येत नाही. ही जी व्यथा आहे त्यांच्या चष्म्याला, पत्रकार साहेब तुम्ही चष्मे घातलेत, त्या नवरा बायकोच्या चष्म्याला वर्षाला 50,000 दिले जातात. सरकारचा चष्मा बदला पाहिला. असं 50,000चे चष्मे काय वापरत आहे तुम्ही? शेतकऱ्याच्या पैशातून, ह्या कष्टकऱ्यांच्या कष्टातून, घामातून आलेला पैसा वेगवेगळ्या कामाच्या रूपाने घेत आहे. त्यांच्या मुलांना शिकवायला पैसा नाही. कुठेतरी ती मुलं शिकता येतं, नीट सारखे पेपर लिकेज होत आहेत. म्हणजे प्रशासनाचा अतिशय भयानक भोंगळ कारभार आहे. व्यथा मांडायची किती आणि काय काय सांगायचं? बोलणारे वक्ते बोललेत, याही पुढे बोलणार, पण अतिशय वाईट वास्तव आहे. आम्ही तहसीलदारांकडे हे निवेदन द्यायला आलो आहे. आम्हाला हेही माहिती आहे का ह्या एका निवेदनाने हा प्रश्न सुटणार का? नाही, परंतु ही सुरुवात आहे. हा आगाज आहे अख्ख्या महाराष्ट्राचा, की जर आता ही शांततेच्या मार्गाची दखल घेतली गेली नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरेल. सरकार येतील जातील हो, पण त्याच्या आयुष्यातला हा जो महत्त्वाचा टप्पा आहे, हा सावरणं महत्त्वाचा आहे. बोलण्यासारखं खूप आहे. माझे आलेले सगळे शेतकरी बांधव, या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला आवाज देतोय की साहेब वेळेत जागे व्हा. चष्म्यांना 50,000 देण्यापेक्षा तुमचे चष्मे स्वच्छ करा आणि ज्या शेतकरी राजाच्या जेव्हा या अर्थव्यवस्था चालली त्यांना न्याय द्या. एवढंच मी या ठिकाणी निवेदन शिवराय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसेना पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन युवा सेनेचे अध्यक्ष सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांना सहस्र नमस्कार करून आज इथे उपस्थित राहिलेले आपले पत्रकार बांधव, सर्व प्रकारचा मीडिया असेल, प्रसार माध्यम असेल, हे आपल्या सर्वांना आमचा प्रेमाचा नमस्कार. त्याचप्रमाणे हे निवेदन देण्यासाठी इथे जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिक असतील, सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, या सर्वांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानतो की आज इथं येण्याचा वाणीसाहेब जो उद्दिष्ट आहे तो आत्ताच या वक्त्यांनी सांगितलं की एक निवेदन देण्यासाठी, साधं निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे आलो. 1-1.5 महिना झाला माझ्या माता भगिनीने 45-50 अंश डिग्री सेंटीग्रेडमध्ये कांदा काढला. त्यामध्ये कित्येक जणांना आपला जीवसुद्धा गमावा लागला. 1 महिन्याभराच्या काळामध्ये आम्ही पाहत होतो की कांद्याचा भाव किती वाढतो, परंतु कांद्याचा भाव काय वाढत नाही. आता मोरे साहेब, पावसाळा आला, छोटे मोठे शेतकरी त्यांच्याकडे कांदा चाळ नाही आणि मग त्यांना कांदा विकल्याशिवाय पर्याय नाही. आज आपण जर पाहिलं तर कांद्याला मला वाटतं 8 का 9 रुपये फक्त पर केजी भाव भेटतो. परंतु कांद्याचा उत्पन्नाचा जो खर्च आहे, मी सुद्धा एक शेतकरी, मी सर्व शेतकरी पण आणि व्यावसायिक पण आहे, तो आम्ही किलोवाईज कॅल्क्युलेशन केलं तर 15 रुपये किलोला खर्च येतो. जर 15 रुपये किलोला जर खर्च येत असेल आणि तुम्ही 8 आणि 10 रुपये जर देत असेल तर 7 ते 8 रुपये मायनसमध्ये शेतकरी चालले असतात. अरे शेतकऱ्यांनी करायचं काय? बरं, शेतकऱ्यावरती एक संकट नाही ना साहेब. अहो, या अवकाळी पावसाचं संकट असतं, ही गारपीट असते, जास्त पाऊस झाला तो प्रॉब्लेम असतो, कधी पाऊसच नसतो तो प्रॉब्लेम असतो. म्हणजे आज शेतकरी खऱ्या अर्थानं निसर्गावरती जगणारा शेतकरी आणि त्यामध्ये सरकार खऱ्या अर्थानं त्यांना पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही. मला हे कळत नाही की आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा,
हे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून निघते, परंतु शेतकऱ्याच्या शेतमालामध्ये बोरसाहेब जो माल निघतो त्याला भावच मिळत नाही. तो जर माल एखाद्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन आला, एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन आला की त्याचा भाव वाढतो. म्हणजे हे सरकार नक्की शेतकऱ्यांचे, फॅक्टरीवाल्यांचे, व्यापाऱ्यांचे हेच कळायला मार्ग आहे. तेव्हा माझी विनंती आहे सरकारला की आम्ही फक्त ही सुरुवात केलेली, हे सर्व इथं पदाधिकारी आहेत, इथं बोरसाहेब आहेत, वाणी साहेब आपले दिलीप दादा आहेत, इथं आनंद भाऊ आहेत, सर्वच मंडळी इथं पारखे साहेब आहेत. आम्ही सर्वांनी विचार केला की आपण पहिले शांततेने पहिले निवेदन देऊ, तिच्यातून काही फरक पडतोय का बघू. याच्यातून जर काही पर्याय नाही निघाला तर परत 10-15 दिवसांनी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सर्व सैनिकांना बोलून आपण पुढला काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल. असं म्हणजे आज आम्ही फक्त निवेदन देण्यात आलं. तो माझी विनंती, तहसीलदार साहेबांना विनंती, साहेब आपल्या प्रसार माध्यमांना विनंती, आपल्याला वाणी साहेब विनंती की आपल्या माध्यमातून, तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब जनतेचं खऱ्या अर्थाने हे आमचं जे म्हणणं आहे ते सरकारपर्यंत मांडा. तिच्या पुढे मला जाऊन सांगायचं आहे, इथून जे सरकारमध्ये असतील त्यांना सुद्धा माझी विनंती, आजी माझी मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये लक्ष घाला. कारण सिस्टीमच्या बाहेरून काम करून बदलाव आणणं कठीण आहे, पण तुम्ही सिस्टीममध्ये आहात ना, तर सिस्टीममधून बदला आणणं सोपं पडेल. तेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये आहेत ते शेतकऱ्यांसाठी काम करावं अशी मी खऱ्या अर्थानं सर्व पदाधिकाऱ्यांना, ज्या शासनामध्ये, ज्या सत्तेमध्ये त्या सर्वांना खऱ्या अर्थानं मी विनंती करतो. आणि आम्हाला रोडवरती उतरायची पाळी येऊन देऊ नका. कारण सैनिक काय आहे, सैनिक एक तर कधी पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही, ध्यान ठेवा. हा सर्व तरुण वर्ग तुम्हाला इथे दिसतो. आणि आपण बघितलं की ज्यावेळेस तरुण जर रस्त्यावर उतरला तर पाठीमागे नेपाळमध्ये काय झालं ते बघितलं, आपण श्रीलंकेमध्ये काय झालं ते बघितलं. ती वेळ येऊन देऊ नका. तेव्हा आपण पर्याय लवकरात लवकर माझ्या शेतकरी राजाचा जो कांदा उत्पादन जो आहे त्याला योग्य तो भाव द्या. 10-12 रुपयांनी काय भागत नाही, 15 रुपये खर्च येते. जर 20 रुपये जर भेटला, 20-25 तर पुढे 5-7 रुपये माझ्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये भेटले. आणि माझ्या माता माऊली या उन्हामध्ये काम करतात, 40-45 डिग्री थंड. तुम्ही फक्त बाहेर निघा, एसीच्या बाहेर निघून बघा. एसीतून बोलणं सोपं असतो, पण प्रॅक्टिकली बांधावरती जाऊन तुम्ही बघा काय परिस्थिती असते. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी आला की व्यापाऱ्यांसाठी आला हेच आम्हाला कळत नाही. आणि शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, वाणी साहेब, मी त्या दिवशी तुम्हाला बोललो आणि आत्ताही सांगतो की हा इथून मागे शेतकऱ्यांसाठी होता, आत्ताही शेतकऱ्यांसाठी, आणि इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा हा पक्ष जे काम करेल ते फक्त माझ्या शेतकरी बांधवांसाठी करेल. जो जगेल तो शेतकऱ्यांसाठी जगेल, मरेल तो शेतकऱ्यांसाठी मरेल. आणि जोपर्यंत हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जेवण हिच्यामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे, तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठीच जगणार आणि शेतकऱ्यांसाठीच काम करणार. एवढं बोलून माझे 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. महागाईच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय पक्षाचे संपर्क नेते, पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पक्षाचे तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, युवा सेना प्रमुख, सर्वच पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. शासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने आज हा पहिलं पाऊल आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर उत्पादन खर्च पाहिला तर 2000 साली शेतकऱ्यांना खताची गोणी 400 रुपयाला 500 रुपयाला मिळत होती. ही आज खताची गोण 2000 रुपयापर्यंत घ्यावी लागते, 2200 रुपयाला घ्यावी लागते. महिलेला आज 600 रुपये रोज आहे, 2000 साली महिलेला 200 रुपये रोज होता. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्याला 15 रुपयापर्यंतचा उत्पादन खर्च हा अपेक्षित आहे. त्यामुळं शेतकऱ्याला 200 ते 300 रुपयाचा हमीभाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. या मागणीसाठी सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदार साहेबांना आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत. अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. महागाईचा भस्मासूर आहे, गॅस मिळत नाहीत. आज शाळेचे ॲडमिशनचा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फी भरण्यासाठी शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वास्तविकता शासनानं लक्षात घ्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, ही मागणी आग्रहानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पदाधिकारी या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत. यामध्ये निवेदन दिल्यानंतर काही जर पर्याय निघाला नाही तर निश्चितपणानं पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून आमचा पक्ष या निमित्ताने करेल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा सेना प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांचा, शिवसेना जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की.
त्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद अण्णा चौधरी आपले मार्गदर्शन होते. आई तुळजा भवानी, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा पक्ष आणि पक्ष संघटनेने आज कांदा आंदोलन आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नेते सुरेशजी भोरसाहेब, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपदादा बामणे, भास्करजी गाडगे, सर्व मान्यवर मंडळी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थानं कांदा फक्त निवेदन द्यायचं आहे या निवेदन देत असताना मोजकीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचे उपसभापती असतील आणि सर्व शिवसैनिक असतील. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर गेले 4-5 महिने आपण तसं पाहिलं तर वर्षभर वाणी साहेब कांद्याला बाजार अजिबात मिळालेले नाही. जसं मोदी सरकार, मोदी साहेब सांगायचे अच्छे दिन आने वाले है, पण आम्हाला रविदादा पठाडे अच्छे दिन बघायला यांच्या सरकारच्या माध्यमामधून आजपर्यंत बघायला मिळालेले नाहीयेत. परंतु मोदी सरकार पक्षाचं नेतृत्व करत असताना आज शेतकऱ्यांच्या ज्या झालेल्या नुकसानी असेल, शेतकरी खऱ्या अर्थानं मेथाकुटीला आलेला असेल, आतापर्यंत कधी शेतकरी एवढा मेथाकुटीला आलेला नाही. तो आत्ता ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये हा शेतकरी मेथाकुटीला आलेला दिसत आहे. आम्ही शेतकरी आहोत, कांदा उत्पादक आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मगाशी आमच्या काचळे साहेबांनी सांगितलं फुलाच्या बाजारभावाचं, भेंडी असेल, तरकाऱ्या असतील, कशा प्रकारे शेतकऱ्याला नागवले जातंय याकडे कोणत्याही सरकारच्या, मग आमदार असेल, खासदार असेल, एकाही प्रतिनिधीचं शेतकऱ्याकडे लक्ष नाहीयेत. आणि अशा प्रकारे मोदी सरकार सांगते अच्छे दिन आने वाले. मध्यंतरच्या काळामध्ये खिरापत गॅसची वाटली गेली, सर्वसामान्य जनतेला गॅस दिला, तुम्ही आम्हाला दिला, परंतु आज स्वयंपाकासाठी गॅस शिल्लक नाहीयेत. सरपण म्हणावं तर कुठं बाबळी शिल्लक राहिलेली नाही, सरपण तोडण्यासाठी नाही, आणि इंधन जळाऊ लाकडं सुद्धा राहिलेली नाहीत. अशा ह्या काळामध्ये आज मोठा तुटवडा हा गॅसचा आहे. आणि या माध्यमामधून आज पॉल्ट्री फॉर्मवाले माझ्याकडे आले होते, म्हटले आमचं निवेदन द्या, आम्हाला पॉल्ट्री फॉर्म चालवायचे, परंतु त्या ठिकाणी गॅस लागत आहोत उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी. तो गॅस सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक नाहीयेत. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक कार्यालयांमध्ये जा, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाहीयेत. अर्थात पोलीस स्टेशनला जा, त्या ठिकाणी जनतेला न्याय मिळत नाहीयेत. त्या ठिकाणी त्या गरीब जनतेला हुडकावून लावलं जातं, परंतु त्याची केस नोंदवली जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही, त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं जात नाही. अशा प्रकारची दादागिरी या खऱ्या अर्थानं या पक्षाची चाललेली आहे. भाजप नेते मजबूर झालेले आहेत. आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्यांना म्हणा ECच्या बाहेर या, कांदा खुरपणाऱ्या महिलांची मुलाखत घ्या, कांदा लागवड करणारी महिलांची मुलाखत घ्या, किंवा ज्या शेतकऱ्याला खत आणावं लागतं त्याला विचारा एका खताच्या गुणीचा बाजारभाव काय आहे. आज 2200च्या पुढे जर 24-24ची गोण गेली, 10-26ची गोण गेली, तर त्या शेतकऱ्याला 10-26 खत, 24-24 खत हे मिळत नाही, परंतु त्याच्या किमती एवढ्या मोठ्या गगनाला मिळालेल्या आहेत. आणि ह्या किमती गगनाला मिळाल्यामुळं आज शेतकऱ्याला 70 ते 80 हजार रुपये एकरी कांदा लागवडीला खर्च येत आहे. कांदा लागवड करण्यापूर्वी शेतीची जी मशागत करावी लागते, ट्रॅक्टरवाल्याला आज 1200 रुपये एकरी, मला ते तासाला 1200 रुपये मोजावं लागतात. त्याचप्रमाणे नांगरणी असेल, फडणी असेल, कांद्याचं वावर तयार करायचे, या सर्व पद्धती असतील, याचा जर खर्च जर काढला तंतोतंत तर शेतकऱ्याला कांदा हा अजिबात परवडत नाहीये. व्यापार करणाऱ्याला फक्त गुणी आल्यानंतर व्यापार कसा करायचा त्यांना सांगावं लागत नाही, परंतु निर्यात ही काही दिवस बंद ठेवली गेली. निर्यात बंद, कांद्याला बाजारभाव नाहीयेत आणि शेतकरी बाकी मेथाकुटीला आलेला नाहीये. आता मेथाकुटीला आलेला आहे, परंतु हा मेथाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आजही तुम्ही वाणी साहेब लाईटची अवस्था काय आहे. लाईट ही 9 वाजता येते, 5 वाजता गुल होती. उन्हात पाणी सुद्धा मोटरींचं चालत नाहीये आणि पाणी सुद्धा त्या हिशोबात शेताला मिळत नाही, लाईट सुद्धा पुरती मिळत नाही. आणि मग मोदी सरकार सांगते अच्छे दिन आने वाले है. अरे अच्छे दिन, ह्या भामट्यांना पैसा मिळाला, ज्या भामट्यांना काहीतरी मिळालं ते मग आमदार असतील, खासदार असतील,
चला भाजपात, मग खिरापत खायलाच जातात. अरे मग आमच्या शेतकऱ्यांचं वाली कोण आणि शेतकऱ्यांना वाली कोण मिळणार? तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची मतं घेता, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही आमदार होता, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही खासदार होता, शेतकऱ्यांच्या मतावर तुमचं मंत्रिमंडळ तयार होतं. मग शेतकऱ्याचा हिशोब कुठं आहे? आणि अशा प्रकारे हे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते खऱ्या अर्थानं उद्धव साहेब झाले आणि उद्धव साहेब खऱ्या अर्थानं नेता हा शेतकऱ्यांचा नेता, शेतकऱ्यांना न्याय देणारा नेता. परंतु या भाजप सरकारला हे खपलं नाही, या सरकारला या गोष्टी खपल्या नाहीत आणि शेतकऱ्याच्या हिताचं कोणतंही काम ही मंडळी करणार नाहीत. म्हणून आता आम्ही थोडे आलेलो आहोत, परंतु यापुढे वाणी साहेब सांगतो शेतकऱ्यांच्या गाड्या भरून रस्त्यावर येतील, चक्का जाम केल्याशिवाय शेतकरी आणि आमचा उद्धव साहेबांचा कार्यकर्ता राहणार नाही. आमच्या उद्धव साहेबांचे कार्यकर्ते नाही म्हटलं तरी सर्व कार्यकर्ते किंवा मतदार हे जाग्यावर आहेत. शेतकऱ्यांचा जो आवाज दिला, आज जरी आमचे भास्कर शेठ गाडगे असतील किंवा नेत्यांनी सांगितलं असतं आपल्याला आंदोलन करायचं, चक्का जाम करायचा, तर रस्ता आम्ही जाम करू शकलो असतो. ही फक्त आम्हाला आज निवेदन द्यायचे आणि निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे फक्त होऊ दिली तरी एवढे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. अशा प्रकारे खताचे बाजारभाव बघा, कांदा काढणीचा बाजारभाव बघा, त्याचप्रमाणे कांदा साठवणीच्या कांदा चाळीला होणारा खर्च बघा. या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर माझ्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काय पडतंय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक शासन दरबारी दरवाजे ठोकायला गेलं तर शासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाहीयेत. आमची शिकलेली मुलं शेतात राबतात, त्यांना न्याय मिळत नाहीयेत. शिकलेल्या मुलांचे हजारो रुपये भरून तुम्ही फॉर्म काढतायत, ही परीक्षा MRT परीक्षा याची परीक्षा, परंतु परीक्षेचे पेपर फुटले म्हणून त्या परीक्षा रद्द होत्यात आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं हजारो रुपये खर्च त्या फॉर्म भरणीत जातात. याचा सुद्धा निर्णय कोण घेत नाहीत आणि भाजप पक्ष याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. आणि म्हणून भाजप पक्षाला कुठंतरी जाग यावी, आपल्याला कुणीतरी जा विचारतंय, आपल्याला कुणीतरी जा विचारणारे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून हे कार्यकर्ते आज या ठिकाणी तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहोत. आणि ह्या निवेदनानंतर तहसीलदार साहेबांनी आमचा आवाज जर तिथपर्यंत मंत्रालयापर्यंत नाही पोहोचवला तर तो आवाज आम्ही खऱ्या अर्थानं रस्त्यावरती शेतकऱ्यांच्या माध्यमामधून, आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून आमची सर्वजण चक्का जाम केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही, याची नोंद खऱ्या अर्थानं भाजप सरकारने घ्यावी आणि या भाजप सरकारला जाग यावी. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्ते भोर साहेबांपासून तर बांबळे साहेबांपासून तर सर्व तळागाळातील शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, अंगीकृत संघटना असतील, या सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी. बोलण्यासारखं महाराज भरपूर आहे, आपल्याला सुद्धा सरकार लक्ष देत आहे का? फक्त सांगते महाराज माझे पंढरपूरची यात्रा आली का हारत्यांचा, याची यात्रा आली का हारत्या. अरे पण आमच्यासाठी आहे काय? शेतकऱ्यांसाठी काय? आमच्या महाराज मंडळींसाठी काय काय शिल्लक ठेवलंय? आणि म्हणून मोदी सरकारला वेळेत जाग यावी. गॅसचे बाजार वाढवलेत, पेट्रोलचे बाजार वाढवलेत, डिझेलचे बाजार वाढवलेत, तेही वेळेत मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं आवाज दाबला जात आहे. हा आवाज उठवण्याचं काम आम्ही मंडळी करत आहोत. आणि म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख या नात्यानं वाणी साहेब आपण सर्वजण आलात आणि ह्या निवेदनाची जर नोंद तहसील साहेबांनी नाही घेतली आणि त्यांचं गाऱ्हाणं जर मंत्रालयापर्यंत नाही मांडलं तर थोड्या दिवसात हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्का जाम करून, रस्ता जाम करून एसीत बसणाऱ्यांना खाली उतरवण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करू, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजीराजे सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र. आणि या शिवजन्मभूमीमध्ये उपस्थित असलेले सर्वांची नावं घेत नाहीत, सर्व सन्माननीय पदाधिकारी, शेतकरी बंधू, आत्तापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी असतील किंवा शेतकऱ्यांनी आपली मतं मांडली. मतं मांडत असताना आम्ही ज्या प्रांगणात उभे आहोत ती तहसीलदारची कचेरी आहे, त्या प्रांगणात उभे आहोत. थोड्याच वेळामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना
त्यांचं निवेदन देणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाची मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच वावड्या उठवल्या गेल्या की हा पक्ष कुठेतरी संपला, अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या गेल्या. नंतर आमच्या पक्षाच्या मार्फत 2 नियुक्त्या करण्यात आल्या. तालुक्यातल्या तालुका प्रमुख म्हणून सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख म्हणून आनंदभाऊ रासकर असतील. मी गेल्या 2-3 टर्ममध्ये विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो, पण पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली. पुणे जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे जुन्नर आंबेगावची जबाबदारी दिली. आमचे मित्र सन्माननीय सुरेशभाऊ भोर हे जिल्हा प्रमुख आहेत तिकडचे, आता ते खेड, आळंदी आणि शिरूरचे परत सहसंपर्क प्रमुख पण त्यांची नियुक्ती झालेली आहे. आम्ही पदाधिकारी काम करत असताना किंवा या तालुक्यामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की सर्वात मोठी समस्या कोणाची आहे? सर्वसामान्याची आहे. तर सर्वसामान्य म्हणजे कोण हे विचारलं गेलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं शेतकरी हा याचा अर्थबिंदू राहिला. शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या मगाशी भास्कर शेट्टी सांगितलं किती अंशामध्ये शेतकरी आणि महिला संपूर्ण काम करतायत आणि हे काम करत असताना शेतकऱ्यांना किती झळा पोचतायत आणि त्यांना भाव कमी मिळतोय. मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण सर्वांनी आपल्या निवेदनामार्फत, कारण ऊन वाढलेलं आहे, निवेदनामार्फत सर्व काही समस्या मांडलेल्या आहेत. आम्ही तहसील कचेरीमध्ये देणार आहोत. आमच्या महिला आघाडीच्या ज्योत्स्नाताई महाबरे इथे उपस्थित आहेत, युवा सेनेचे शांतारामभाऊ सावंत उपस्थित आहेत किंवा बरेचसे पदाधिकारी उपस्थित, शेतकरी बंधू उपस्थित आहेत. मी माझ्या पदाधिकारी आणि उपतालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतोय, आपल्या पक्षाची उभारी घेतलेली आहे आपण, परत आपले सर्व पदाधिकारी नेमले गेलेले आहेत. काही कालावधीमध्ये अजून पदाधिकारी नेमले जातील. भास्कर शेठ, आनंदभाऊ, तुमच्या माध्यमातून हे निवेदन आपण आता देतोय, पण हे निवेदन स्वीकारल्यानंतर काही दिवसामध्ये जर का ह्या निवेदनाचा योग्य असा विचार तहसील किंवा शासनाने केला नाही तर शिवसेना स्टाईल आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याप्रमाणे चक्का जाम किंवा रस्त्यावर उतरून या आंदोलन करावे लागतील. वाणी साहेब, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या काळामध्ये कोविड काळ असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावेळेला पूर्ण कर्जमाफ देण्याचा प्रश्न त्यांनी उद्भव. आजही संवेदना ज्या आहेत ती शेतकऱ्यांबद्दल आमच्या पक्षाच्या आहेत. आमचे राऊत साहेब रोज सांगतात की शेतकरी जगला तर संपूर्ण ही अंतःक्रमणा चालू राहील. त्याच्यामुळे मी आपणास विनंती करतोय, आपल्या मार्फत, आपल्या मीडियाच्या मार्फत सर्वीकडे हा जुन्नर तालुक्याचा असू दे किंवा महाराष्ट्रभर हा आमचा आवाज जाऊ दे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. कांदा हा त्याचा मूळ प्रश्न आहे. कांद्याच्या प्रश्नावरती सरकार आली, सरकार गेली, तरी आपण या कांदा प्रश्नाचा मूळ जो आहे ते आहे. मगाशी आमचे काही कार्यकर्ते बोलले, जसा कांदा प्रश्न आहे तसे अनेक पिकं आहेत, त्यांच्यावरती पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्या पिकांवरती पण केलंय. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रथमतः भास्कर शेठच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी बोर्डाला पण आपण निवेदन दिलं गेलं, तिथला पण आपल्याला विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या आहेत. मी शिवसेना पक्षातर्फे एवढंच आव्हान करीन, येणाऱ्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकरी असू देत किंवा सर्वसामान्य असू देत, त्यांच्या व्यथा ह्या आमच्या व्यथा आहेत. याच्या पुढे आम्ही कुठल्याही प्रश्नाचा आवाज उठवल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही, हीच आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी, पक्षप्रमुख भवानी, जय शिवाजी, भवानी, जय शिवाजी. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या
सरकारचं करायचं काय? मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, शेतकऱ्यांच्या विरुद्ध वागणाऱ्या सरकारचा टरबूज सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आज आपण निवेदन कोणत्या संदर्भात देणार आहोत ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर महायुती शरद अण्णा सरकार आल्यापासून आणि केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आपण पाहत आहात की सगळ्यात आत्तापर्यंतच्या इतिहासातलं वाईट सरकार म्हणून या सरकारची नोंद झालेली आहे. हे सरकार हे फक्त उद्योगधारकांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे. आपण सगळ्यांनी बघत असाल जवळपास 10 ते 15 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून मोदींचे मित्र सगळे परदेशामध्ये पळून लावलेले आहेत आणि मोदी त्यांची पाठराखण करत आहे. आम्ही फक्त शेतकऱ्यांचे आहोत असं भासवत असून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात ही सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचं अजिबात देणं घेणं नाही. EVM मॅनेज करून खोके देऊन यांनी ही सगळी सरकारं बनवलेली आहेत. ही सगळी बेकायदेशीर सरकार आहेत. वोट चोर पण केले, गादी चोरल्यात आणि आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे की जवळपास 76 लाख मतांचा हिशोबच लागलेला नाही. त्यामुळे हे कोणत्या पद्धतीने निवडून आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जनमताचा रेटा कोणत्या बाजूला होता, परंतु बेकायदेशीररित्या सत्तेवर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांची अजिबात जाणीव नाही, कळकळ नाही, त्यांच्याबद्दल बिलकुल त्यांना आस्था नाही. आपण मगाशी शरदांना तुम्ही उल्लेख केला की जवळपास 44 डिग्री टेम्परेचरमध्ये आमच्या माता भगिनी काम करतात, कांदे काढतात, कांदे खुरपतात. एक आमची भगिनी उष्माघात येऊन ते मरण पावली. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असताना शेतकऱ्यांना जर उत्पादन खर्चावर इतके जर पैसे मिळत नसतील तर ही अतिशय वाईट आणि निंदनीय गोष्ट आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त खताच्या किमती त्यांच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत. बऱ्याच खतांवरच्या त्यांनी सबसिडी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जर बघताय तर तुम्हाला युरिया घ्यायला जायचं, तुम्हाला आधार कार्ड द्या, तुम्हाला थर्म इम्प्रेशन द्या. म्हणजे सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांना खिंडीत गाठवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. हे सरकार अतिशय उदासीन आहे, शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन आहे. मगाशी आपण उल्लेख केला दादा की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आपल्याला जर आठवत असेल तर अवकाळी पाऊस आणि इकडं चक्रीवादळ झालं त्यावेळी आदित्यसाहेब ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले होते. ज्यांची झोपडी उडून गेली त्यांना झोपडी देखील देण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी लोकांची जाणीव करून घेतली, लोकांचे प्रश्न समजावून घेतले. आणि अलीकडच्या काळामध्ये सगळे लोक फक्त AC मधून बसून बोलतात, यांना शेतकऱ्यांची जाणीव नाही. आपण जर बघितलं आता कांद्याचा भाव जर आपण पाहिला तर तो भाव 5 रुपये 6 रुपये किलो. आणि भास्कर शेठ मगाशी तुम्ही उल्लेख केला की कांदा उत्पादन करायला कमीत कमी 12 ते 14 रुपये प्रति किलो खर्च येतो. मग जर शेतकऱ्यांचा खर्च निघत नसेल तरी सरकारची जबाबदारी आहे. आपण इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये तुम्ही जाऊन बघा, जर नुकसान झाली तर त्याला सरकार नुकसान भरपाई देतं. बेरोजगारी जर झाली तर ज्या तरुणांना नोकऱ्या दिल्या नाही अशा तरुणांना सरकार नोकऱ्या देतं. पण या देशामध्ये नोकऱ्या दिल्या जात नाही. सर्वोच्च पातळीवर बसलेला न्यायाधीश म्हणतात की बेरोजगारी हे झुरळासारखे येतात. आणि ज्यावेळी झुरळ जनता पार्टी झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीपेक्षा त्यांना जास्त फॉलोअर झाले. त्यामुळं मोदींनी सुद्धा जनतेचा प्रक्षोभ आणि जनतेच्या जनभावना लक्षात घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना आता कुठेतरी संन्यास त्यांनी घ्यावा. त्यांना देश सांभाळता येत नाही, आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेच्या रणरागिणी स्मृती इराणी खांद्यावर गॅस घेऊन एक क्या चल रहा है, इतना महंगाई बढ़ गई, ऐसा हो गया वैसा हो गया, 400 रुपया गॅस हो गया, 400 रुपया.
आता तुम्ही 1100 रुपये देऊन सुद्धा तुम्हाला गॅस मिळत नाही. आता 8 दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोलचे दर वाढले, 8 दिवसामध्ये 4 वेळा डिझेलचे दर वाढलेत. तुम्ही बघताय की पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यासाठी 1-1 किलोमीटरच्या रांगा आहेत कॅन घेऊन. हे सरकारचं फेल्युअर आहे. फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, त्याच्यात त्यांची बढती आहे. आणि या जनतेच्या जनभावना लक्षात घेऊन त्यांनी हे सगळं करावं असं मला या ठिकाणी वाटतं. मगाशी माने साहेबांनी उल्लेख केला की प्रशासनाच्या बाबतीत न बोललेलं बरं, अतिशय ढिसाळ कारभार. आणि हे लोक फक्त प्रशासनाच्या सत्तेवर बसलेल्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे हे लोक आहेत. स्पष्टपणाने बोलतो. मग महसूल कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, आज तुम्ही जा भूमी अभिलेखमध्ये ओरिजिनल नकाशे तुम्हाला बिल्डरच्या घरात सापडतील, पण तुम्हाला भूमी अभिलेखच्या कार्यालयाला सापडायचे नाही. वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार तुम्ही त्या ठिकाणी भरले आणि यांनी फायलीच्या फायली गायब केल्या. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जा, तुम्ही सलकर्कला जा, पैसे घेतल्याशिवाय, मी जाहीरपणाने बोलतो, पुरावे देईल, पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पैसे देऊन सुद्धा महसूलचे कर्मचारी उलटं काम करतात. मागं बिबट्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. जवळपास 8 ते 10 हजार लोक नंदी चौकामध्ये होते. मी वळसे पाटलांना परवा सांगितलं, वळसे पाटील, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चॅप्टर मंत्री जर कोणी होऊन गेले तर तुम्ही असाल. तोंडावर सांगितलं त्यांच्या. आणि नीती आयोगाच्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मागास तालुके त्याच्यामध्ये आंबेगाव तालुका आहे. म्हटलं तुमचं फेल्युअर आहे साहेब. आणि त्यांना हे सांगितलं, बिबट्याच्या आंदोलनामध्ये फक्त तोंड पाहून कारवाया केल्या. जे लोक विरोधक आहेत ते फक्त दादा अण्णा विरोधकांवर कारवाया केल्या. सत्तेधारातले लोकप्रतिनिधी होते, सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते तिथं होते, पदाधिकारी तिथं होते, त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आता जर सरकारने ही केस नाही मागे घेतली तर आम्ही पोलिसांना सुद्धा आता कोर्टात पार्टी करणार आहोत. म्हणजे एकतर्फी अशा प्रकारचं काम फक्त शासनाच्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर नाचणारे हे लोक आहेत. यांनी सुद्धा आता आत्मपरीक्षण करावं. भविष्य काळात तुमचा धोक्यात येईल, लक्षात ठेवा. अण्णा आता शासनाने दखल घेतली. पुणे जिल्ह्यातील जवळपास 36 अधिकारी सक्तीच्या रजेवर पाठवले, चुकीचं काम केलं म्हणून. त्याच्या जुन्नरचं पण तहसीलदार होता. मला सांगा, म्हणजे किती तुम्ही हाती करताय. याची जमीन त्याच्या नावावर, त्याचा नकाशा एका नावावर. अण्णा एका माणसाच्या एका जमिनीचा नकाशा एकाच माणसाने 3-3 लोकांच्या नावावर करून दिलाय. पुरावे देतो मी तुम्हाला. म्हणजे एवढं भयानक परिस्थिती आहे. यांना अजिबात भीती वाटत नाही. अधिकाऱ्यांना जर बोललो तर ते सरळ सांगतात, आम्ही इथं पैसे देऊन बसलोय, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. वसूल करायचे. त्यामुळं हे आम्ही जाहीरपणानं बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, आत्ताही बोलतोय, उद्याही बोलणार. आमच्यावर काय कारवाई करायची करा, लक्षात घ्या. त्यामुळं सरकार हे अतिशय उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अजिबात तळमळ नाही, अजिबात शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना आस्था नाही. शेतकरी आता आत्महत्या करण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे. हे सगळं भेसळीचं सरकार आहे. त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आले म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा द्या. मोदी साहेबांनी सुद्धा आता एपी-16 फाईल थोड्या दिवसात निघेल, ते निघायच्या आज तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा आणि या देशाला तुम्ही जरा याच्यातून सुटका द्या अशी मी त्यांना विनंती करेल. बरं, ते मी पत्र देखील पाठवेल. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जाहीरपणाने सरकारचा निषेध करतो. हा जो कांद्याचा प्रश्न आहे, या कांद्याला सरकारने हमी भाव बांधून द्यावा. उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी 20% तरी पैसे त्यांना जास्त द्यावेत अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो. जे आता खतं वाढलेली आहेत या सगळ्या खतांच्या किमती खाली आणाव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जर सरकारने याची दखल घेतली नाही तर शिवसेना यापुढे अतिशय आक्रमक होऊन चक्काजाम आंदोलन करेल असं या ठिकाणी आम्ही जाहीरपणानं सांगतो आणि या सरकारचा निषेध करतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं हे जे आंदोलन आहे फक्त केंद्र सरकारच्या विरोधात का राज्य सरकारच्या विरोधात? सांगितलं की फडणवीस सरकारने सुद्धा राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी स्वीकारून, आणि मोदी साहेबांनी सुद्धा द्यावा. दोन्ही सरकारच्या
दोन्ही सरकारनं दोन्ही महायुतीने राजीनामा द्यावा, महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा असं आमची महायुती मागणी आहे. सरकारने राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला का सगळ्यांचा राजीनामा होतो, सरकार बरखास्त होतं. सर्वसामान्यांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं, तुमचं अभिनंदन. पण सत्तेसाठी तुम्ही त्यांनाच मदत करता, त्यांच्यासोबत जाता, मग हे कसं? तो विषय निवडणुकींचा वेगळा आहे. हा विषय जो आहे हा विषय लोकांनी विश्वास ठेवायचा कसा? नाही, लोक विश्वास ठेवणार. लोकांच्या विश्वासासाठीच लोकांच्या विश्वासासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरते. आपल्याला देखील माहिती आहे, यापूर्वीचा इतिहास आहे. निवडणुकीमध्ये काय झालं असेल आपण या गोष्टी त्या खाजगीमध्ये बोलू. आजचा जो विषय आहे, आम्ही महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. महायुती सरकारने ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो. आणि माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपल्या महसूल कर्मचाऱ्यांना सूचना द्या. सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतो, लोकांची अडवणूक केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. साहेब आमच्या मागण्या सरकारपर्यंत आपण पोहोचवतो. पुढं थोडक्या आम्ही मागण्या पण देता नाही साहेब, एकदम मोजक्या मागण्या आणि ज्या शेतकऱ्यांसाठी खरोखर उपयुक्त आहेत, ज्या शेतकऱ्यांचा ज्याच्यातून खरोखर फायदा होईल एवढ्याच मागण्या आम्ही तुमच्याकडे. तहसीलदार साहेब, तुमच्याकडे आता निवेदन आलेलं आहे, तुम्ही सरकार दरबारीवर पाठवाल, परंतु सामान्य माणसाची सरकारी कार्यालयामध्ये खूप हेळसांड होते. आपण सुरुवात तहसील कचेरीपासून करू. सामान्य माणसाला काय आश्वस्त कराल? आता मी निवेदन घ्यायला आलो या ठिकाणी, निवेदन घेतले शासनापर्यंत पोहोचवलं. हे झालं निवेदनाचं सर. तहसीलदार साहेब, सर्वसामान्य माणसाला तुमच्या कार्यालयामधून न्याय मिळेल अशा प्रकारे काय आश्वस्त कराल? आता नक्की काय म्हणायचं साहेब, सर्वसामान्य माणसाला तहसील कचेरीमध्ये आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, त्यांची अडवणूक होते, ससे ओलपट होते. आपण काय आश्वस्त कराल? मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे. मला कोणीही फोन केला तर माझा त्याला प्रतिसाद असतो आणि जर कुणाला काय असेल तर मला थेट भेटू शकतो. धन्यवाद साहेब. आपण सुद्धा आमचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आवाज घेण्यासाठी या ठिकाणी आलात. आपल्या मनापासून आभार. सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पाठीमागं असलेले सर्व मित्रमंडळाचं, पदाधिकाऱ्यांचं जाहीर आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात. जय हिंद, जय महाराष्ट्र.